आता आलो आपण इंद्रायणी तिरी बघा, ते पलीकडे जे दिसतं तिकडे मंदिर आहे. आपण इंद्रायणीच्या या काठावरती आहे आणि बघा आळंदीचा इंद्रायणी काठ बघा एकदा. रामकृष्ण हरी मित्रांनो, चला आवरले आता निघालो आळंदीला. कारण आज आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जिवंतपणे असताना जी आळंदीमध्ये समाधी घेतली त्याचा आज सोहळा आहे. तर तोच पाहण्यासाठी आपण जाणार आहोत. दुपारी 12 वाजता बरोबर सगळ्या आळंदीमध्ये लोक जिथं कुठं असतील ना तिथून पुष्पवृष्टी करतात. दुपारी 12 वाजता बरोबर तेच पाहण्यासाठी जाणार आहोत. ते देखील पाहूयात आणि त्यानंतर यात्रा पण फिरूयात. तिथली एक आठवण आहे की ती मौत का कुवा जे असतो ना गाडी फिरते ती पण बघायची, कारण मी खूप दिवसापूर्वी पाहिली होती. ते देखील बघूयात आणि यात्रा पण फिरूयात आणि संजीवन समाधी सोहळा देखील पाहूयात. चला आवरले, आता वाजलेत 8:30. आपल्याला निघायचे कारण परत गाड्या सोडणार नाहीत. त्याच्यामुळे लवकर जायचं, गाडी लावायची आणि मग फिरायचं आणि त्यानंतर मग संध्याकाळपर्यंत रिटर्न यायचं. कारण 12ला सगळे वारकरी आपापल्या गावी निघून जातात, त्याच्यामुळे खूप गर्दी असते. चला आता लवकर जाऊया आपण, उशीर नको. हॅलो गाईज, फायनली आलेलो आहे आळंदीत. खरं तर गर्दी असल्यामुळे ना गाड्या मागच थांबवल्यात आणि मी पण गाडी अशी एका साईडला लावलेली आहे रस्त्याच्या कडेला आणि इथून आता सगळं चालत जायचं आहे. घरच्यांना म्हटलं जावा तुम्ही, कारण त्यांना एका ठिकाणी बसायचं होतं, तिथं कीर्तन वगैरे. मग ते तिकडे गेलेत. मी आता गाडी लावली आणि मी आता आळंदीत फिरायचं आहे सगळं. बघूयात कुठं कुठं यात्रा काय आणि 12 वाजता बरोबर मंदिरापाशी जायचा प्रयत्न करूयात. जाऊ देतील का नाही माहीत नाही, गर्दी किती असेल माहीत नाही, पण आपल्याला जायचं आहे मंदिरापर्यंत. कारण जो समाधी सोहळा आहे मंदिरापाशी बघण्यासारखा आहे आणि तो तुम्हाला दाखवायचा आहे. त्याच्यासाठी मला मंदिरापर्यंत जाणं गरजेचं आहे. चला आता इथून उठतो आणि जाऊयात पुढं. बघा किती मोठी लाईन आहे बसची सगळी इथं. आळंदीच्या यात्रेतली पहिली खरेदी हे ना गाडीचं खराब झालं होतं म्हणून हे घेतलं. पहिल्यांदा खरेदी केली व आळंदीच्या यात्रेत ती 30 रुपयाची. अख्खे 30 रुपये खर्च केलेत मी आणि आज मोकळं आहे, सगळे कीर्तनाला बसलेले आहेत लोक. आळंदीला कसं बाजार आला आहे चादरीचा सगळा. इकडं सगळे चादरी, थंडीमुळं सगळे चादरी आले तिकडं. आता आलो आपण इंद्रायणी तिरी बघा, ते पलीकडे जे दिसतं तिकडे मंदिर आहे. आपण इंद्रायणीच्या या काठावरती आहे आणि बघा आळंदीचा इंद्रायणी काठ बघा एकदा. गर्दी कमी झाली राव, मला काय कळा ना का बरं गर्दी कमी झाली असं. आलो आळंदीच्या मंदिराच्या इथून चाललोय आता. बघा ना काहीच गर्दी नाही, काय छान. जाऊ दर्शन घेऊया. रामकृष्ण हरी राम. आता आलेलो आहोत आपण मेन महाद्वारापाशी. हे बघा इथूनच मंदिरात एंट्री होते. तर आता इथं सगळं जाम केलं पोलिसांनी, कारण गर्दी होऊ नये म्हणून
त्याच्यामुळे इथूनच दर्शन घेऊयात आपण, बघूया आतमधलं काय दिसतंय का. आणि साईडला बघा विठ्ठलाची मूर्ती कशी केलेली आहे फुलांनी. इकडे विठ्ठलाची आहे, इकडे रुक्मिणी मातेची मूर्ती आहे आणि समोर आतमध्ये अरे भाविक पण आहेत आतमध्ये. कसं काय गेले, बहुतेक त्या लाईनला लागून तिथं गेले असणार आहेत, त्याच्यामुळे ते तिथं बसलेत. हे बघा आता इथून जेवढं दिसेल तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. वरती बघा कसं मस्तपैकी रामकृष्ण हरी लिहिलेलं आहे फुलांमध्ये. आणि बघा इथून आतमध्ये कीर्तन चालू आहे. चला आपण इथूनच दर्शन घेऊया आणि पुढे जाऊयात. हे बघा इथे 12 वाजताची पुष्पवृष्टी होणार आहे, त्यासाठी भाविक भक्त इथं भर उन्हात बसलेले आहेत आणि इथूनच ते पुष्पवृष्टी करणार आहेत. त्यासाठी इकडं किती वेळ झालं बसलेत. आपल्याला तर काही तर बसायचं नाही, आपण काय करू इंद्रायणी तिरी जाऊयात, कारण तिथं खरंच खूप भारी दृश्य दिसणार आहे, त्याच्यामुळे आपण इंद्रायणी तिरी जाऊयात. हे बघा आता इंद्रायणी तिरी आलेलो आहोत. कसा जयघोष चाललेला आहे ऐकाच. चला बरोबर 12 वाजता समाधी सोहळा पार पडला. फुलं वगैरे वाहिली सगळ्यांनी आणि हे बघा आता सगळे चाललेत घरी रिटर्न. इथून जाताना दिसतात. आता पुलावरती पण हळूहळू गर्दी होईल आणि हे जे राहिलेले भाविक आहेत सगळे आता घराकडे जातील. चला आपण पण जाऊया. आपण पण झाले बघून. आता आपल्याला अजून यात्रा फिरायची आहे आणि तिकडे आईवडील आहेत त्यांच्याकडे जायचं आहे, ते पण फिरायचं आहे. चला जाऊयात फिरत फिरत. मम्मी आणि पप्पा आहेत ना इकडे ह्या संस्थेत आहेत इथं थांबलेले. मुलं टाकायला आले. मुलं टाकली 2 वेळा टाकली. 2 वेळा टाकली थांबवून. चला आता जाताना गर्दी व्हायला लागली बघा हळूहळू सगळे. अख्ख्या पुलावरती भरले, पुढंचं पण सगळं भरले. लेकी सुद्धा अपना अपना वाट पायने गोलाकार
शीर गुरबाएगा चलो गुरबाएगा चलो बड़ा बड़ा ओके ये वो हाँ वरना लड़की नहीं आळंदीची यात्रा बघा कसं आहे पाळणा बता दिया मैंने हाँ ये रुक गई हाँ लड़की नहीं मिलेगी रुक टिकट 50 का भाव गाँव में कोई का पैसा गाँव में चीज है कभी भी डूब सकती है गाँव ये 2025 का नया मॉडल कर रहा है इंदौर में हाँ ये आलोय आता इथं बघायला लय दिवसात लहानपणी आलो होतो त्याच्यावर आता आलोय आणि एकतर आहे ना सुट्ट्या पैशाचं वांदं होतं बळच पैसे आणले ऑनलाईन नव्हते यांच्याकडे कॅश बाहेरून जाऊन कॅश घेऊन आलो कॅश आणले सुट्टे नव्हते सुट्ट्याचे वांदे बळच कसं तरी जुगाड करून आलोय गाडी तेव्हा कसली भारी गाडी आहे का पेट्रोल भरतोय आताशी हो मागची काच पण दिसा ना त्या गाडीला काय चारही काचा नाहीत पाकड्या चालू हा बुलेटवाला पण आहे एक बुलेट दरवाजा पण त्याला म्हणलं चालू झालं आता हॅलो मारुती मारुती $800 जलवा आहे भाई इनका जलवा जलवा कसलं का झालंय बघितलंय कसलं करतात राहू ते 5 मिनिटं गेलं पण असलं डेंजर केलं ना त्यांनी लय भारी चला पैसा वसूल का 50 रुपये चला झाले बॅरिकेड जवळ असलेल्या मोटरसायकल काढून घ्यायच्या आहेत
पॅशन प्रो, लाल रंगाची पॅशन प्रो, लाल रंगाची पॅशन प्रो, पिवळा कुर्ता घातलेले काका गाडी काढून घ्यायची आहे. पिवळा कुर्ता घातलेले काका गाडी काढून घ्यायची आहे. चलो गाईज फायनली गाडीत आलेलो आहे आणि आता ऊन वाढले, दुपारचे 1 वाजलेत. त्याच्यामुळे आता थोडा AC लावून बसलो आहे. घरचे मागच आहेत, घरच्यांना यायला वेळ लागणार आहे कारण ते मावशीकडे गेलेत. ते थांबतो पण तिथं न थांबता ते गेलेत मावशीकडं. आता मावशीला घेऊन येतात वाटतं, मग त्यांना वेळ लागेल. म्हटलं मी बसतो गाडीत. तर बघितलं कसा होता मौत का गोवा, कसलं गाड्या गर 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 भिंगवतात राव. हा ना, लहानपणी एकदा पप्पांनी मला दाखवलं, त्याच्यावर आज मी पाहिलं आहे तो मौत का कुवा. आणि ते झालं त्यानंतर संजीवन समाधी सोहळा बरोबर 12 वाजता फुलं टाकताना आळंदीत प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कीर्तनं असतात. प्रत्येक संस्थेत कीर्तनं वगैरे असतात. तिथून 12 वाजता बरोबर पुष्पवृष्टी केली जाते. तशीच मी इंद्रायणी काठी होतो, म्हटलं आज इथं थांबूया म्हणून मी इंद्रायणी काठीचा सोहळा पाहिला. बरोबर 12 वाजता सगळ्यांनी फुलं देखील वाहिली. हे झालं. त्याच्यानंतर मग हेलिकॉप्टरने पण पाहिलं, हेलिकॉप्टर पण आलं होतं. तेव्हा मी आईवडिलांना शोधायला तिकडे गेलो होतो त्या संस्थेत, पण नेमके ते गर्दी असल्यामुळं म्हटलं आता हे काही सापडायचे नाहीत आपलं, चला. मग तिथून निघता हेलिकॉप्टर दिसलं. मग तिथंच ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांनी जिथं समाधी घेतली ना, म्हणजे जलसमाधी घेतली, तिथं ते हेलिकॉप्टर आलं होतं. त्याच्याबरोबर पुढंच एक मोठं मंदिराचं काम चालू आहे, तिथं मी गेलो होतो. तर तिथे पुष्पवृष्टी केली हेलिकॉप्टरने, नंतर मंदिरावरती केली, ते देखील पाहिलं. असा हा सुखसोहळा खरंच अनुभवता आला, पाहता आला. खरंच भाग्य, आणि तुम्हाला देखील मला दाखवता आला, त्याच्यापेक्षा माझं जास्त भाग्य असं मी म्हणतो. चाललो आहे घरी, कारण घरच्यांचा फोन आला होता. म्हटले आम्ही संध्याकाळी येतो, तू जा पुढं, संध्याकाळी आम्हाला घ्यायला ये. म्हटलं ठीक आहे, कारण त्यांना 6-7 होणार यायला. मग तोपर्यंत इथं थांबून काय करणार आपण, घरी जाऊन आपली कामं तरी होतील. म्हणून मग आता निघतो घराकडं. चलो फायनली घरी आलेलो आहे, निवांत बसलो आहे. थोडं बरं वाटलं, कारण की गर्दी येताना जाणाऱ्या गाड्या ज्या होत्या, आळंदी सोडून जाणाऱ्या गाड्या होत्या, त्याच्यामुळे थोडी गर्दी होती. त्याच्यामुळे थांबत आलो आणि घरी पोहोचलो. आय होप यू एन्जॉय दिस व्लॉग, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.